तर काय म्हणता भावांनो, कसं काय मंडळी? तर चला लवकर जाऊ आपण. आता वाजलेत 4:40. भरपूर लेट झाला आज. काय जिम पण उघडलं ना सर? जिम पण उघडली, आत्ताच उघडली, जस्ट आताच उघडली बरं का. जिम पण आताच उघडली, काय टेन्शन नाही. जाऊ जरा मध्ये 5:45 चालू करू. ऊन बघा कसला, हो कसलं बघा, कडक आहे ना, हसून आणि नुसता. चला जाऊ आता फटाफट. पाच मिनिट बसतो, फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो. बरं कसा होता झाला, एकदम गरम अंग झाले माझं. जिम नको वाटलाले. उन्हाळ्यामध्ये असले सळसते आपल्या मागे, ते प्रत्येकासोबत होत असेल असं. उन्हाळ्यामध्ये नकोच वाटते, आपल्याला पण तसंच फील होते, नको म्हणून. जाऊ दे, काय होत नाही. तर आपला एपिसोड आहे 75वा. तर आता मी भेटणार नाही, काय नाही, पूर्ण कंप्लीट झाल्यावर भेटतो बरं का. टाइम नाही आपल्याकडे. आणि आपला चॅलेंज अज अ टेक पुशअपचं चॅलेंज आहे. आज 7वा दिवस, रविवारी आपल्याला क्लिअर करायचं आहे. राहिले 2 दिवस. 2 दिवस फायनल कराय, तिसरा दिवस म्हणजे रविवार. चला मग पूर्ण वर्कआउट कंप्लीट झालं भेटतो. आणि मी आज मारणार आहे फक्त बॅक. 5:30 वाजता भेटू आपण. आज काहीतरी अलग केलं आहे. काय केले, पहिला आपण ॲडव्हान्स पाईप पुशअप मारले. पहिल्या सेटला आपण 10 मारला, दुसऱ्या सेटला 12, तिसऱ्या सेटला किती मारलं काय मारलं वाटतं, लक्षात नाही. कारण की ती चालू होती कुस्ती बघण्याच्या नादामध्ये. कुस्ती एका सोबत झाली आणि भांडणं दुसऱ्या सोबतच झालं ना. हारलं तर दुसऱ्या सोबतच भांडणं केलं. अवघड आहे. तो परत सोबत मित्र होते आणि दोघं कुस्ती खेळले. दुसऱ्या सोबतच भांडणं केलं. कुस्ती पण हारला आणि भांडणं पण केलं. मित्रामध्ये पण भांडणं होत्या. मित्र पण चांगली करा बरं का, जास्त एकटाच राहा. मध्ये सिरियस झाले आणि लय मोठं भांडणं झालं असतं बरं का. तर मित्र चांगली बनवा. नुसतं मार घेऊन होते. आता मला हसू आलं नाही एवढं, म्हणून तुम्हाला मी शेअर केलं. तर मित्र चांगलं करा, नका करू, एकटेच राहा. तरी चला आता आपण वेगळं काय करणार माहिती आहे का. आज फक्त आपण 2च एक्सरसाइज घेणार आहे. आपली झाले ॲडव्हान्स पाईप पुशअप. आणि आता एका सेटमध्ये 5 मिनिटामध्ये जेवढं थांबणं होईल तेवढं थांबू. नाही लई वेळ होईल. काहीतरी अलग केलं पाहिजे. बरोबर काही कळलं नाही गेले. पहिलं होल्ड करू 3 सेटमध्ये 2-2 मिनिटाचा बरं का. मी पण ह्याच्यावरच करू 2-2 मिनिट, टोटल 6 मिनिट. 3 सेट कंप्लीट झालं का नाही, पहिलं सेट कंप्लीट झालं का तुम्हाला भेटतो. स्टेप बाय करू. आता भरपूर दिवस गेले, हे झालं हे झालं. आता नाटके खराब बंद झाले आपले. सिरियस व्हायचं चॅलेंज बरं का. होल्ड करायचं, फाडून टाकायचं.
होल्डची गरज आहे. जेवढं होईल तेवढं 6, 8, 10 मिनिट फक्त होल्ड करायला देऊ आणि नंतर फक्त ॲडव्हान्स स्पाइक पुशअप म्हणा. कधी कधी मूड चेंज झालं तर वॉल हँडस्टँड पुशअप घेऊ. एक दिवस ॲडव्हान्स स्पाइक पुशअप, दिवस हँडस्टँड पुशअप. आपण 5-6 दिवसात कंप्लीट करू एपिसोड बरं का. 74 एपिसोड कुठं जातात का भावांनो? आपल्याला पण लाज वाटली पाहिजे बरं का. तर आपला पहिला सेट कंप्लीट झाला. 2 मिनिटामध्ये जेवढं होईल तेवढं थांबलंय आपण. दुसऱ्या सेटला बघू. दोन मिनिट थांबला आपण. 1 मिनिट 50 सेकंड थांबला. तुम्हाला टाइम दाखवण्यासाठी केलं. तर जायच्या टायमाला आपण बघूया हातावर थांबून तुला जमेल का नाही. आपण जे करतोय पर करतोय या चुकीचं करतोय ते बघू. दुसऱ्या सेटमध्ये मी डायरेक्टच थांबला. पहिल्या सेटला थांबलं तर मी 50 सेकंड पण थांबलं तेवढंच सेकंड बरं का. शोल्डर दुखत आहेत माझे. गोष्ट की आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. ही पुशअप बिशअप पाहून काही कामाचं नाही. आपलं पण चांगलं होतं पण आतापासून आपण चुकीचं मला असं वाटतंय. अशी गलती करू नका. प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला येऊन जाईल. पुशअप मारा वाटलं मारा न मारा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पण आता तिसऱ्या सेटला काहीतरी धमाल करू. प्रयत्न करायचे की कमीत कमी 1 मिनिट थांबायचा प्रयत्न करू बरं का. चला तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. आजचा 75वा एपिसोड संपला आहे आणि आज भरपूर चुका झाले. चुका केला आपण. माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. तर चला आता उद्या भेटतो.